आता दादांनी सांगितलं काय काम असतील खासदारची, एसटी जागा द्यायचं काम आहे का? आज आता या ठिकाणी मी आवाहन करतो प्रतिस्पर्ध्याला, कारण तुम्हाला पण माहित आहे की माझं एवढं जाणी दुश्मनी जरी असली तरी मी नाव घेत नाही माझ्या विरोधात, परंतु जी काम करण्याची पद्धत आहे, आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव मतदारसंघ, उस्मानाबाद मतदारसंघ, बार्शी असेल किंवा दादांचा संपूर्ण जिल्हा असेल, औसा असेल, एवढा निधी आमच्या स्वप्नात पण कधी आला नाही. काम बघून तुम्हाला पण मी पत्रकारांना विनंती करतो की जी बोलवच्छेर आता चाललेलं, किती निधी आणला तुम्ही पण विचारा ना, शेवटी निधीची तुलना करा. आणि आज अर्चनाताई जे उमेदवार आहेत, तुम्ही जे म्हणता घराण्याचे आहेत, त्यांचं काम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बघा. आज मी जवळपास नितीची सांगितलं 400 ते 450 फोन केले, दादांना पण माहित नसतं. आणि सगळीकडे ज्यावेळेस फोन करत होतो ना, सगळ्यात जास्त काम दादा ज्यावेळेस कुठं मुंबईला वगैरे इतर कामाला दिल्लीला गेल्यानंतर सगळी धुरा कार्यकर्त्यांची किंवा महिलाची आणि पुरुषांची सुद्धा सगळी धुरा ताई सांभाळतो. आणि एवढं मोठं काम त्या भागामध्ये आहे, त्याच्यामुळं त्यांची मेरिटवरती उमेदवारी काढली. आणि तुम्ही पण बघा, आज थोडं बार्शीला जरी दादा किंवा डॉक्टर साहेब परिचित आहेत, ताई इकडे जरी थोडं परिचयामध्ये थोडं हे असेल तर आम्ही त्यांचे सख्खे बहुमून आहेत. आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाने भविष्य काळामध्ये जी अपेक्षा आहेत खासदार म्हणून, काय खासदारची कामं काय असते, तू आता दादांनी सांगितलं काय काम असतील खासदारची, एसटी जागा द्यायचं काम आहे का? आज या ठिकाणी नवीन उद्योग आणणं, नवीन योजना आणलं. आणि जर तुम्ही बार्शी तालुक्यातला जर आकडा काढला तर मला फक्त 2 कोटीच्या पुढे आकडा जर दिसला कुठं तर सांगा. ती पण पत्र शेवटला दिले, ती काम होईल का नाही, वर्क ऑर्डर मिळेल का नाही ह्याची शाश्वती नाही, फक्त पत्र दिले. आणि मग असं जर कुणी खोटं बोलून काय करत असेल तर दुर्दैवाचा भाग आहे. माझी खास करून लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आता मी बोलतो की तुम्ही पण विचारा की नेमकं काम राणादादांचं काम कसं आहे, अर्चनाताईंचं काम कसं आहे, आणि माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम कसं आहे. शेवटी मोदी साहेबांच्याच नावावर मतं मागितली, मी मोदी साहेबांमुळे निवडून आलो म्हणायचं, आणि परत मोदी साहेबांनी माझ्या विरोधात उभं राहा म्हणायचं, ही कृतज्ञता जाईल. ह्याला काही माणसं म्हणत नाहीत. त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं राहावं. आणि माझी या ठिकाणी पत्रकार बांधवाला सुद्धा विनंती आहे की जी काम करणारी माणसं आहेत त्या कामाची सगळ्यांनी दखल घ्यावी, आणि जी करत नाहीत हे सुद्धा पत्रकारांनी जागृतीचं काम तुम्ही पण करावं अशी मी विनंती.